नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीला वाटते की आपले केस चमकदार आणि मुलायम असायला हवेत, तसेच ते लांबसडक असायला हवेत। परंतु आजकालच्या केस गळतीमुळे महिला खूप त्रासलेल्या आहेत। मैत्रिणींनो, अशाच प्रकारे मीही त्रासून गेली होती। त्यासाठी मी केस गळतीसाठी घरगुती उपाय केले आहे। माझ्याकडे जास्वंदीची फुले जास्त प्रमाणात नसल्यामुळे मी जास्वंदीची पाने, पॅराशूट तेल व मेथीचे 2 चमचे दाणे, तसेच जवस 2 चमचे, कढीपत्त्याची पाने व जास्वंदीची फुले, तसेच मी कोरफड घेतलेली आहे। अशा प्रकारचे मी साहित्य तेल बनवण्यास घेणार आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारचं साहित्य घेऊन जर आपण केस गळतीवर तेल बनवले तर खूप उपायकारक होते। मला खूप चांगल्या प्रकारे केस गळतीवर फरक पडलेला आहे। त्यामुळे आज ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर चला बघूया, या सर्व साहित्याचं मिश्रण करून आपण तेल बनवणार आहे। तर मैत्रिणींनो, बघा, हे सर्व साहित्य तुम्ही लक्षात ठेवा आणि केस गळतीची समस्या दूर करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी इथे एक लोखंडाची कढई घेतली आहे। त्यामध्ये मी पॅराशूट तेल ओतलेले आहे। बघा मैत्रिणींनो, पॅराशूट तेलाचाच वापर करायचा आहे, कारण पॅराशूट तेल हे आपल्या केसांसाठी खूप उपायकारक आहे। कारण बाजारात मिळणारे कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट तेल वापरू नका, कारण की मी अशा प्रकारचे तेल वापरले होते, त्यामुळे माझी केस गळती भरपूर प्रमाणात वाढली होती। त्यामुळे फक्त पॅराशूट तेल वापरायचे आहे। तेल जरा जास्त गरम होईपर्यंत थांबायचं आहे। अशाच प्रकारचे तेल गरम होईपर्यंत थांबायचं आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वस्तू टाकून तेल कडोस्तर ठेवायचे आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी तेल गरम करायला ठेवले आहे। तोपर्यंत आपण बाजारात मिळणाऱ्या तेलांची माहिती घेऊया। बाजारात मिळणारे तेल चांगले असते, परंतु ते केसासाठी उपयुक्त नाही। बघा, परत एकदा आपण हे साहित्य पाहूया आणि एक करून त्या तेलामध्ये टाकूया। प्रथम आपण मेथीची 2 चमचे दाणे तेलामध्ये टाकूया। बघा, मेथीचे 2 चमचे दाणे झाले की कडकड असा आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर तेल चांगले गरम झालं आहे असं समजायचं आहे। बघा, कसा तेलावरती असा फेस आलेला आहे। त्यानंतर आपण टाकून घ्यायचं आहे जवस टाकल्यानंतर सुद्धा कडकड आवाज येतो। तेल चांगलं तापलेलं आहे। तेल चांगलं तापले आहे, त्यामुळे आपण आता ते तेल ढवळून घ्यायचं आहे। बघा मैत्रिणींनो, तेल मी अशा प्रकारे ढवळलेलं आहे। अशा प्रकारे तेल ढवळल्यानं सर्व मेथीचे दाणे आणि जवस चांगले भाजले जातात व तेलाला छान वास सुटतो। तर बघा मैत्रिणींनो, यानंतर आपण टाकूया जास्वंदीचे फुले। बघा मैत्रिणींनो, मी जास्वंदीची फुले टाकली आहेत। या जास्वंदीच्या फुलाचा मैत्रिणींनो कलर लगेच बदलतो। तेलामध्ये टाकल्यानंतर कलर बघितलो, आपल्या केसासाठी जास्वंद खूप उपायकारक आहे। त्यामुळे जास्वंदीची पाने किंवा फुले जरी आपण घेतली तरी चालू शकतं। जर आपल्याकडे फुले नसतील तर आपण पानेसुद्धा वापरू शकतो। आता टाकूया कढीपत्ता। बघा, कढीपत्ता टाकल्यानंतर कसा कडकड आवाज येत आहे आणि तेल चांगलं टाकल्यामुळे कढीपत्त्याचा कलर बदलत आहे। बघा, कढीपत्ता हा कडक होत आहे, तोपर्यंत आपण चांगले तेल ढवळून घेऊया। अशा प्रकारे कढीपत्ता सर्व कढीपत्ता मी तेलामध्ये टाकला आहे। नंतर टाकले आपले जास्वंदीची पाने, कारण की फुले माझ्याकडे कमी होते, मी आधी तुम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे मी आता जास्वंदीची पाने टाकून घेत आहे। त्यामुळे तेलाला परत छान आलेला आहे। बघा, त्यानंतर मी टाकले आहे कोरफड टाकल्यानंतर थोडंसं ढवळून घेऊया आणि आपण गॅसची फ्लेम लहान करून थोड्या वेळ असंच ठेवूया। कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे तेल चांगलं करू द्या। त्यामुळे तेलाचा वास येतो आणि तेल चांगलं कडलं गेलं म्हणजे तेलसुद्धा आपले चांगले होतात। यामध्ये आपण आवळा पावडरसुद्धा टाकू शकतो। माझ्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून मी आवळा पावडर टाकली नाही। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। जर तुम्हाला बाजारात नाही तर टाका। अशा प्रकारे तेल 10 ते 15 मिनटं झाले। तेल काढल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते सर्व काढून घेतले। हे सर्व तेल मी नितळून घेत आहे। बघा, अशा प्रकारचं तेल नितळल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या केसाला कापसाच्या बोळ्यानं लावा, कारण कापसाच्या बोळ्यानं तुमच्या केसाच्या बुड्यापर्यंत नक्की पोचतं। त्यामुळे
तुम्ही हे केस कापसाला लावा। मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा फरक पडला तेही सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।